गव्हाणच आहे ना, चिल गव्हाण. ते ना उलट कसं लावलं चालते. चिल गव्हाणला त्याचा समारोप 14 तारखेला 11 वाजता आहे. या यात्रेचे खरं तर 2-3 उद्देश आहे. एक तर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय, लोकांपर्यंत जातो आहे. दुसरं 2 ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोकांना आले पाहिजे, शेतकरी शेतमजूर आलं पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे. 2 ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष्य आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून हे करतो आहे. तिसरं सरकारचं लक्ष वेधाचं आहे आणि या माध्यमातून पक्ष, पात, धर्म, जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे. काल जसे उद्योजन राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे, मुस्लिमांचा आहे, बौद्धांचा आहे, ओबीसीचा आहे, मराठ्यांचा आहे, तिकडे मराठी माणसाचा आहे, हिंदी भाषिकांचा आहे, सगळ्यांचा आहे. मी शेतकरी म्हणून हे लढता येईल का? आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगू शकन का? तो मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे. ही यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूर भागातही काढणार आहोत. जे काही मीटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निघणं फार महत्वाचे. मीटिंग सकारात्मक झाली. त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू, मान्य आहे. पण तारीख कधी देणार, कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे, कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे, कशा पद्धतीनं माफ करणार आहे, ज्यांनी कर्ज भरलं सावकाराकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार. आणि जे काही बऱ्याच याच्यापासून जर आपण पाहिलं का जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रचंड तोट्यात लागलेल्या आहे आणि त्याची जी अनिष्ट तफावत आहे म्हणजे सोसायटीकडून शेतकऱ्याला कमी घेणे आहे पण बँकेचं सोसायटीकडून जास्त घेणं आहे. त्या अनिष्ट तफावत मध्ये सगळ्या बँका एनपीए मध्ये गेलेल्या आहेत. त्या अनेक गोष्टी आहे. मागच्या वेळेस महात्मा फुले मधून सुटलेले पात्र आहे पण त्यांना कर्जमाफी पोहोचली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्जमाफीमधूनही सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव आलं पण त्याला कर्जमाफी भेटलेली नाही आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला ही माफी समोर जायचं आहे. मला वाटतं ज्या वेळेस कर्जमाफी केली होती त्यावेळेस फडणवीस साहेबांना फार चांगलं सांगितलं होतं त्या कर्जमाफीनं प्रश्न मिटत नाही. ती व्यवस्था आहे. ते एकंदरीत या सगळ्या चढ उतारामध्ये ते आपण माफी करतो पण कर्ज आपण जर पाहतो तर कर्ज घेतलं गेलं पाहिजे आणि ते फेडण्याची ताकद पण ठेवल्या गेली पाहिजे. अर्थात आपण नेहमी म्हणत असतो का घरावर सोन्याचे कौलं बसून चालणार नाही, धोरण बदलावं लागेल. कारण उद्या आज सोन्याचे कौलं बसवले पण उद्या धोरण जर बेकार असेल तर ते सोन्याचे कौलं सुद्धा विकायची वेळ येऊ नये. अशा या सगळ्या अवस्थेमध्ये साहेबरावजीनं जी एकंदरीत त्यांचं पूर्ण आयुष्य परिवार संपून टाकला, स्वतः संपले आणि बलिदान या शेतकऱ्यांसाठी दिलं. त्यांची आठवण म्हणून पुन्हा ही आमच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाऊ नये आमच्या मायमाऊलीच्या, त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आम्ही आव्हानही करतोय आहे सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय का एखाद्याच बच्चू कडू उभा राहिला तर मत मारू नका पण या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा. कारण ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही. आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही. बच्चू कडू नाव वापरलं नसतं पण आता प्रमुख नेतृत्वच मला करावं लागत असल्यामुळं ते आम्हाला करावं लागेल. परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज, मजुराचा आवाज जो जाती, धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दबत चाललेला आहे तो मोठ्या ताकदीने उभा राहायला पाहिजे. हे प्रामाणिक इच्छा आहे. आजही तुम्हाला माहित आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या एका 6 महिन्यात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ, अमरावती आघाडीवर आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे जो काही आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आवाहन करतोय का आत्महत्याने आपण लढलं शिकलं पाहिजे, लढून उरून पुरलं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, त्या धोरणाने थांबल्या पाहिजे आणि आमच्या आत्मनिर्भरतेनं आमच्या स्वतःच्या ताकदीवर त्या कशा थांबवता येईल. म्हणजे मृत्यू जवळ करत असताना आम्ही
सरकारला कुठं धारेवर धरता येईल का, त्याच्यासोबत लढता येईल काय, हाही विचार आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. हे प्रश्न असेल तर त्याबद्दल एक शंका घेतली जाते. आमच्या यवतमाळ जिल्ह्यातले एक नेते आहेत सिकंदर शाह म्हणून, त्यांनी प्रेस दिनांक पेपरला आली आहे की आता जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही गेले होते आसामला, त्या सत्तेमध्ये आहे, अशा याच्यात तुम्ही जे काही करत आहे हा एक ड्रामा आहे आणि सत्तेसाठी तुम्ही करत आहे. तुम्ही त्यावेळेस गेले होते, तुम्हाला माहित होतं की हे शेतकरी विरोधी लोक आहेत, या सत्तेत आहेत, तर या ह्याच्यात तुमची काय बाजू? कसं आहे ते गरीब माणसाची पोरगी पळून गेली तर ते पळून गेली असं म्हणतो. श्रीमंताची गेली तर त्याचा लव होतो म्हणतो, त्याचं प्रेम होतं बा. हे प्रश्न अजितदादाला कधी विचारले नाही, तुम्ही विचारले नाही, तुमची ताकद नाही. तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव साहेबांना हे प्रश्न विचारले नाही. काय एकमेकाच्या विरोधात लोक बोलत होते, हे विचाराचं धाडस त्यांना नाही. आम्ही गरीब आहोत का नाही, आम्ही एकदम लहान आहोत. त्यांना माझं तेच आहे. नेहमी तुम्ही गुवाहाटी म्हणतो, बच्चू कडू हे कबूल करतं का आम्ही गुवाहाटीला गेलो, पण त्या नामर्दाच्या अवलादीला आम्ही सांगतोय का आम्ही जे गेलो होतो ते आम्ही त्याच्यात दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं. जगाच्या पाठीवर आम्ही मेल्यानंतरही सुद्धा त्या दिव्यांग मंत्रालय पाहताना आमच्या जाण्यापेक्षा आमच्या जाण्यानं जे प्राप्त केलं ते लाख मोलाचं आहे. हे जेव्हा अशा नामर्दाच्या अवलादीला समजन तेव्हा ते लक्षात येईल. काय बदल काय झालं हे सांगायची गरज आहे का? तुम्ही एक सांगा, काय काय उलथापालथ होतं राजकारणामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तुमच्या या घरातला एक कोपरा बेकार झाला तर घर पाडत नाही ना आपण, त्याला दुरुस्ती करतो. हा हात बेकार झाला का तोडून टाकतो का आपण? त्याच्यावर दुरुस्ती करावं लागतं. त्याच्यामुळे असे नसले असले प्रश्न म्हणजे पत्रकारांनी किती दिवस गुवाहाटी चालवणार तुम्ही? किती दिवस चालवणार? नाही, किती दिवस चालवणार आहे ह्याचा आपण एवढा चांगला विषय घेऊन आम्ही येत असताना तुम्ही त्या विषयाला धरून पहिले प्रश्न विचारून नंतर बाकीचे विचारलं असतं तर तुमच्याबद्दल आदर आमचा वाढला असता. परंतु आपण सुद्धा पत्रकार म्हणून हे तारतम्य ठेवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं. तर आम्ही एवढा चांगला विषय जो शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयापेक्षा गुवाहाटीचा विषय महत्वाचा आहे का? नाही, ते तुमचा प्रश्न नाही. तुम्ही विचारताना माझं काय म्हणणं आहे का तुम्ही कोण शेतकरी मी त्याला ओळखत नाही, ते जाऊ द्या तुम्ही, पण तुम्ही ते भान ठेवणं फार गरजेचं आहे. पण ते तुम्ही ठीक आहे आता अधिक समोर विचारा काय. आपण त्यावेळेला यवतमाळ बैलबंडी मोर्चा काढला होता, त्यावेळेला हा प्रश्न घेतला होता शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं पाहिजे आणि शेती उत्पादित मालाला भाव मिळाला पाहिजे. तुमच्या त्या आंदोलनाला सरकारकडे प्रतिसाद त्यावेळेला मिळाला. त्याच्यानंतर दोनदा माफ झाले. तुम्ही ते लक्ष ठेवत नाही. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही जे आंदोलन आता सुरू केलं 19 मार्च 1986 रोजी चिंचवाडच्या साहेबराव करपे पाटलांनी आत्महत्या केली होती आणि ती यवतमाळ जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी दाहक आणि विदारक आत्महत्या होती. भाऊ, याच्यानंतर 2001 पासून ज्या नोंदी सरकारनं सुरू केल्या, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकट्या 6,500 शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 50% जे शेतकरी आत्महत्या करत शेतकऱ्यांचे कुटुंब आहेत, 50% कुटुंबांना मदतच मिळाली नाही. ते वेगवेगळ्या कारणानं जिल्हास्तरीय समित्यांनी त्याच्यातून त्यांना नाकारलेला आहे किंवा वगळलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जी 1 लाखाची मदत 2001 पासून दिली जाते त्या मदतीत अजिबात वाढ झालेली नाही, कुठल्याही पद्धतीने वाढ झाली. बरोबर आहे. आता आत्महत्या झाल्यावर ते पात्र करून घेणं हे स्थानिक पालकमंत्री आहे, स्थानिक आमदार आहे, त्यांचे त्या समितीचे ते सदस्य ते अध्यक्ष असतं, त्या आरडीसीला सांगून त्या पात्र करून घेणं त्याचं कर्तव्य असते. बऱ्याचदा ह्या तपासल्या पाहिजे, त्याच्यासाठीच तर आपण आमदाराला निवडून देतो ना, खासदाराला कशाला निवडून देतोय? ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांना नियंत्रण ठेवलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळात मग ज्या पद्धतीनं जसं टाटा ट्रस्ट आलं, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आलं, डॉक्टर नरेंद्र जाधव समिती आली, परंतु शेतकरी आत्महत्या थांबत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार झाले, वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशी. काय झालं मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं का धर्म जात या सगळ्या भानगडीत लोकांची मानसिकता अशी आहे का बाप मेला तरी भेटतं, त्याच्या छातीवर पाय ठेवून आम्ही नेत्याची जयंती चांगली करणारी औलाद, ही मानसिकता सगळ्या तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत सगळ्यांमध्ये आलेली आहे. तेच तर काळाची आहे ना. आम्ही पाहतो का यांच्या डोक्यातला पक्ष
आणि कट्टर धार्मिकतेमुळे जे काही आज व्यवस्था देशाची होत आहे, तुम्ही सांगा 28 लोक शहीद झाले काश्मीरला, ते मारले गेले. त्या सिंदूर यात्रेचा गावोगाव झाला पाहिजे, ते दुःखाचीच गोष्ट होती. पण 3.5 लाख शेतकऱ्यांचा सिंदूर कधी आम्ही पाहतोय पुसल्या जातं, त्याच्यावर आमचं चिंतन मंथन कधी होते का? 8 महिन्यापासून मजुराची मजुरी भेटली नाही, एमआरजीच्या मजुरावरची. कुठल्या तरी पेपरावर, कुठल्या तरी एखाद्या मीडियावर एखादी ब्रेकिंग न्यूज झालेली पाहिली का तुम्ही? कलेक्टरचा आणि एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार कोणाचा थांबला तर ब्रेकिंग करतो ना आपण. पण 8 महिने काम करून तो मजूर कसा जगत असेल? 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून त्या दिव्यांगाचे पैसे त्याच्या खात्यात पडले नाही, बिस्किट खाऊन राहावं लागतं. याची कधी ब्रेकिंग झाली का? हे कधी आम्ही समोर चव्हाट्यावर आणलं का? 6 महिन्यापासून सातत्यानं आम्ही बोलतोय. आमदार असताना आम्ही सातत्यानं बोलत होतो, त्याची ब्रेकिंग होत नाही. कारण तुम्हाला आम्हाला जात पात धर्म पंथ भाषाचे मुद्दे अधिक महत्वाचे वाटतं. भावनेत हात घातले म्हणजे लोक जमा होतं. आणि काही करंटी मंडळी आहेच अफजल खानाची औलाद, त्यांना या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याचं महत्वच नाही आहे. रोज मरतं त्याच्याशी काय लेनदेन आहे? मग या सगळ्या अवस्थेमध्ये मला एक सांगा, तर आज हे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेसपासून तर भाजपच्या प्रवासापर्यंत मिटले का नाही? तर त्याचं कारणच एक आहे का आम्ही आम्ही तेवढेच दोषी आहोत. कुठल्या तरी शेतकऱ्यानं असं एक बॅनर लावलं का हो गावात? का मागच्या वर्षी आम्हाला धानाले भाव भेटला नाही, आम्हाला सोयाबीनचा भाव भेटला नाही, म्हणून आम्ही तुम्हाला मत मारत नाही, असं कधी म्हटलं काय? बरं नाही मारत सोडा, तुम्ही असं करा म्हणजे मी तुला मत मारतो, असं तरी म्हटलं का हो कुठं? असं म्हटलं? असं मला दाखवा बरं का गावात एखादा शेतकऱ्याच्या प्रचारासाठी एखादा आमदार केला का? भाऊ सडकीचं राहिलं आमच्या समाज मंदिराचं राहिलं, कारण आम्हाला त्या तेवढ्यापुरतं मर्यादित करून ठेवलाय. आम्ही शेतकरी म्हणून आमची यात्रा फक्त सरकारलाच दोष करणारी ठेचणारी नाही, तर लोकांच्या मनात शेतकरी आणि मुद्दे खऱ्या अर्थानं आमचे जे काही कष्टाचे मेहनतीचे जे काही मुद्दे आहे त्यावर लढणं शिकता आलं पाहिजे, याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि बच्चू कडूनं 185 शासन निर्णय काढले दिव्यांगाच्या आंदोलनामध्ये. बच्चू कडूच्या आंदोलनात पीएचडी आहे, 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे म्हणजे काय गंमत वाटते का लोकांना? हा, कर्जमाफी ही अंतिम सत्य नाही किंवा अंतिम शाश्वत ते तर मान्य आहे ना, लुटीतून आलेली आहे. भरीव काम होण्याची गरज, जसं बोगस बियाणं आहे, बोगस खतं आहे. बोगस बियाणं बोगस ह्याच्यापेक्षा आम्ही काय म्हणतो आहे का कर्जमाफी आम्ही काय म्हणतो, आता हा तुमचा माईक मी 2दा तोडला तर 2दा भरून द्या लागेल ना मला. तुमचा पेन आणि मी जर तोडला तर तुम्ही काय म्हणून पेन भरून द्या, विषय संपून टाक. दोनदा भरून दिला, दोनदा कर्जमाफी झाली. ऐका हो, ऐका ऐका, कर्जमाफी हा कायमचा उपचार नाही आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं का कर्ज वारंवार शेतकऱ्यांना काढलं पाहिजे, ते फेडण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये आली पाहिजे. जिथपर्यंत फेडण्याची ताकद येत नाही, मी तुम्हाला तेच तर सांगितलं का धोरण सोन्याचं कौलं जरी दिले तर धोरण नसेल तर कौलं विकावं लागत. तुम्ही ऐकून घेतलं तर मी तुम्हाला सांगतोय का आमची जे मागणी 4थी 5वी आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये कव्हर करा. उत्पादन खर्च जर कमी झाला तर तुम्ही भाव नाही दिला किंवा एखादा गारपीट आली, एखादं जास्त ऊन तपली किंवा कीड झाला तर हे जे नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं ते कमी होईल. काल आमच्या बैठकीमध्ये माझी त्यासाठी 4 बैठकी झाल्या आंदोलनानंतर. एक बैठक 2 बैठकी भरत गोगावले जे रोजगार मिनिस्टर आहे त्याच्या अगोदर बैठक झाली सीएम साहेबांसोबत 7 तारखेला 7 एप्रिलला. सीएम साहेबांना सांगितलं का आम्हाला हे पिकं घेता येणार नाही, कारण केंद्राच्या गाईडलाईन काय आहे, बहुवार्षिक पिकं असले पाहिजे. दरवर्षी पीक घ्यायचं दरवर्षी मोडायचं, त्याला एमआरजीएस लागू येत नाही. मग आम्ही त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर 256-67 कामं जे काही आता नव्यानं घेतल्या गेले त्यामध्ये काय म्हटलं आहे का वनातले पुरण म्हणजे चारा, वनामधील काही बाण बंदिस्त घालणे, त्याचे कुरण लावणे, कुरण लावता येतं एमआरजीएस मध्ये, ते काही बहुवार्षिक नाही आहे. मग जर शेतीच्या म्हणजे बैलाच्या चाऱ्यासाठी जर तुम्ही कुरण लावले पैसे देतो तर मग पराठीला काऊन देत नाही? तुम्ही सोयाबीनला का देत नाही? तुम्ही तुरीला का देत नाही? ज्वारीला का देत नाही? कारण आज अवस्था अशी आलेली आहे का आम्ही ते म्हणे एवढा पैसा नाही आहे. पण एकंदरीत जर आपण महाराष्ट्र आणि केंद्राचा विचार केला
तर पुऱ्या केंद्र सरकारनं 85,000 कोटी रुपये फक्त तरतूद एमआरजीएस मध्ये ठेवली. कारण कायदा जरी आम्ही केला असेल त्याची सगळी काही व्याप्ती जे वाढली ते महाराष्ट्रामुळे वाढलेली आहे. सगळ्यात कमी खर्च करणारा एमआरजीएस मध्ये कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून आमच्याकडे 2,500 कोटी रोजगार हमी योजनेतून पैसा शिल्लक राहतं. त्या 2,500 आम्हाला 25,000 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतं. कारण 75 ते 80% आपण पाहतो केंद्र आपल्याला पैसा देतं. तुम्ही इकडे जेवढा खर्च कराल तेवढे तिकडे करू शकतो. सरकारला आता जरी अडचण होत असेल तरी हे क्रांतिकारी पाऊल जर सरकारनं उचललं तर मी सांगतोय, मी त्यांना काय म्हटलं का विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी घ्या. विधवा आणि दिव्यांग शेतकऱ्याला एमआरजीएस पहिले लागू घ्या. एकूण 9 कामं करतो. खरणं असन, पेरणी असन, काटणे असेल, तिकडे काही फवारणी असेल, त्या 9 कामापैकी 3च कामं घ्या. पण हे 2 घटक जुळवा पहिले एमआरजीएसला, आणि हे 2 घटक जुळले का धीरे धीरे आपल्याला चांगल्या प्रकारचे अनुभव जर आले तर तुम्ही भाव देऊ शकत नाही आणि याचा काय आजाय देऊ शकत नाही. यांचा आजाय भाव देऊ शकत नाही कारण ते मानसिकता नाही आहे. आणि मानसिकता नसल्यामुळं एक तर षडयंत्र असं आहे का हा शेतकरी ना शेती विकली पाहिजे. जशा आम्ही पाहतो का शाळा ह्या सरकारी शाळा बंद होऊन प्रायव्हेट शाळा आल्या पाहिजे. सरकारी हॉस्पिटल बंद करून पुन्हा प्रायव्हेट हॉस्पिटल उभे राहिले पाहिजे. म्हणजे तो व्यापार झाला पाहिजे आणि व्यापारातून पुन्हा तुमचं शोषण झालं पाहिजे. हे षडयंत्र आहे व्यवस्थित आणि ते 25-30% ठरवतात. तसंच एक षडयंत्र आहे का शेतीच्या मालाचे भाव दिवसांदिवस कमी होते पण शेतीचे भाव वाढत चाललेले लक्षात घ्या. हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि हे व्यवस्थित आम्ही पाहतो या देशामध्ये. इथून 50 ते 60 वर्षाचं प्लॅनिंग असंच आहे का शेती विकून ते व्यापारामध्ये आली पाहिजे आणि व्यापारीकरण झालं म्हणजे मग व्यवस्थित आम्ही पाहतो त्याचं प्लॅनिंग. जे 3 काळे कायदे जर रद्द झाले नसते तर आज आपण पाहतोय का त्याचा एक पहिला टप्पा आपण पूर्ण केला असता. तर पंजाबच्या शेतकऱ्याचं आभार मानव तेवढं कमीच आहे. आणि म्हणून आम्ही पेरणी ते कापणीपर्यंत हे काम जर त्याच्यातून कव्हर झाले तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर आपोआपच नफ्याचा वाटेकरी शेतकरी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण उत्पादन खर्च वाढला, शेतीतून शेतकरी उभा राहिला नाही तर शेतीतून कारखानदारी उभी राहिली. म्हणजे खत कारखानदारवाला उभा राहिला, औषधी तयार करणारा उभा राहिला, बियाणं तयार करणारा उभा राहिला आणि त्या कारखानदारीतून पुन्हा एक कारखानदारी उभी राहिली. ती म्हणजे तुमच्या आमच्या माणसाची औषध देणारी कारखानदारी उभी राहिली. कारण आम्ही विष युक्त अशी शेती करणं सुरू केली आणि त्याच्यातून कारखानदारी उभी राहण्याचं हे एक व्यवस्थित षडयंत्र आज रोजी पूर्ण झालेलं आहे. आता लोक बोंबलायला लागले का विषमुक्त शेती पाहिजे. मग विषमुक्त शेती पाहिजे आणि गाय वाचली पाहिजे, त्याचा बैल कापला नाही पाहिजे असं भाजपवाल्याला वाटत असन तर नेपाळमध्ये सेंद्रिय शेतीला आम्ही पाहतोय सेंद्रिय खताला आपण सबसिडी देतो. इतर रासायनिक खताला 448 रुपयाचं पोतं भेटतं रासायनिक खताचं. आता त्या रासायनिक खताला 448च्या पोत्याले सरकार आम्ही पाहतोय आमचं मायबाप सरकार जे आहे केंद्र सरकार एका खताच्या मागे 1700 रुपये सबसिडी देतो. 448चा भाव असणाऱ्या युरियाच्या पोत्याला 1700 रुपये सबसिडी देऊन व्यवस्थित आम्ही पाहतो करप्शन चालू आहे. 100 पोते काढायचे आणि 1000 दाखवायचे. मग तुम्ही डायरेक्ट शेतीला का सबसिडी देत नाही. मग तुम्ही कारखान्यातल्या खताला सबसिडी देता तर माझ्या शेणखताला सबसिडी का देत नाही. त्याच्यापेक्षा तर आमचं खत अधिक महत्वाचं आहे, अधिक ताकदीचं आहे. कारखान्यातून निघालं तिथं सबसिडी आहे, शेतीच्या ह्याच्यातून निघालं तर त्याला सबसिडी भेटत नाही. या वस्तुस्थिती ह्या अनेक जर हे सांगत असलो तर दिवस जाईल. आम्ही जर एकंदरीत पाहिलं तर 4 लाख कोटी रुपयाचं बजेट आहे रासायनिक खत आणि औषधी बियाणावर. म्हणजे या मूठभर कंपन्या 4 लाख कोटीच्या घरात जातं भाऊ. कुठून आला पैसा, कसा गेला, कोणाचं करप्शन आहे, कशा पद्धतीनं कमिशन घेतलं जातं याचं संशोधन करत बसलं तर आंदोलनापेक्षा मला माहितीचा अधिकारच जास्त टाकावा लागला. ही वस्तुस्थिती. आम्ही जे म्हणतोय का फळ उत्पादन म्हणजे संत्रा असेल, मोसंबी असेल, तुमचे काय द्राक्ष असेल, आंबा असेल, जे काय असणार त्याला तुम्ही 3-5 करा ना. 3 वर्षाचा तुम्ही लागवडीला पैसा देता पण 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर झाड झाल्यानंतर त्याचा जो खर्च व्यवस्थापन वाढतोय. आपण एक्सपोर्ट करणारा देश आहे. आपल्या देशातून सगळ्यात जास्त एक्सपोर्ट भाजीपाला आणि फळं पिकं होते. त्याला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर तुम्ही ही शेती स्वस्त कशी करता येईल आणि त्याच्यातून आम्ही एक्सपोर्ट जर केलं तर त्याच्यातून पैसे येईल ना. आपण कापसाच्या एक्सपोर्ट मधून 3.5 लाख कोटी रुपये आपल्याला भेटले. कांद्याच्या एक्सपोर्ट मधून आपण 2 लाख कोटी रुपये कमावले. मग एक्सपोर्ट जो शुल्क आला तो आरबीआय मार्फत आम्हाला भेटतं. पण ते शेतकऱ्यासाठी वापरले का तुम्ही.
त्याचा हिशोब कोण घेणार आहे? तामिळनाडूचं सरकार 3.5 लाख कोटीचं बजेट मांडत असताना 45,000 कोटीची तरतूद ठेवतंय. आमचं सरकार 7.5 लाख कोटीचं बजेट मांडत असताना फक्त 19,000 कोटी शेतकऱ्यासाठी ठेवत असेल तर मग बोंबाचं नाही का? आम्ही आंदोलन करायचं नाही का? आणि गुवाहाटीत सांगून पुन्हा आम्हाला तुम्ही पाहतोय त्याला खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न करतोय हे काही षडयंत्र आहे. या सगळ्या गोष्टीला पत्रकारांना तर समजून घेतलं पाहिजे का नाही? हो, कुठेतरी आपलं जर आपण महाराष्ट्राचा विचार करतो म्हणजे विदर्भातच आणि प्रामुख्याने यवतमाळ अमरावती ह्या बेल्टमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त आहेत. त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात अशा आत्महत्या पण बघत कुठेतरी विदर्भात क्रॉप पॅटर्न चुकीचा आहे असं नाही वाटत का? कसं आहे, क्रॉप पॅटर्न पेक्षा तिकडले कर्ज जर तुम्ही पाहिले, काय झालंय की ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था काही फार चांगली असं नाहीये. तुम्ही जर पाहिली तर रिकव्हरी मागच्या वर्षीची पकडल्या जातं ऊसाची आणि ते एकट्टे रिकव्हरी पकडल्या जातं. हा जो पैसा आहे का एकतर तिथं पाण्याची व्यवस्था झाली आणि दुसरीकडे काही जोडधंदा दुधाचा सगळ्या इकडे सार्वत्रिक निर्माण झाला, त्याच्यामुळे थोडी कमी जास्त आहे. आणि मोठे शहर सगळे लागल्यामुळे काय झालंय, पश्चिम महाराष्ट्राच्या सोबतीला पुन्हा उभं राहिलं. आज कोकणातल्या आत्महत्या का होत नाही? कारण मुंबई त्याला सपोर्ट म्हणून उभी राहिली. कारण 75% रोजगार एक तरी पोरग मुंबईमध्ये आहे. हा त्याला खरं तर मूळ ऊस आणि याच्यामुळे तो शेतकरी आत्महत्या करत नाही असं नाही आहे. त्याला हे मोठ्या शहर जसं हा सगळा बेल्ट जर पाहिला तर अहमदनगर पासून अहमदनगर नाही, अहमदाबाद पासून तर इकडे मुंबई, मुंबई ते पुन्हा ते पुन्हा कर्नाटकमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर आपण जातो गोव्याच्या. या सगळ्या किनारपट्टी हे पहिलेपासून सुख संपत्तीमध्ये गेले. कारण उद्योगाचं छत्र तिथं उभं राहिलं. मी इथं उद्योग उभा करतो म्हटलं तर इथून मला पुन्हा मुंबईला माल न्यावं लागतं आणि तिथून जहाजानं आम्हाला तिकडे माल नेणं हे आम्हाला त्या उद्योगपत्यांना ते फार जवळीचं पडत नाही, व्यवस्थित पडत नाही. त्याच्यामुळं याचे परिणाम, वाढत्या शहराचे परिणाम तेच झालं ना. मुळात काय आहे का आम्हाला सगळ्यांना असं वाटते पाहिजे का शहरं फुगले पाहिजे, भांडे घासायला माणसं सापडले पाहिजे, झाडू करायला माणसं सापडले पाहिजे, माझ्या लहान लहान दुकानावर कामगार सापडला पाहिजे. कारण खेडी गरीब केल्याशिवाय ते भेटू शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि म्हणून हे बदलून चालत नाही. उलट माझं काय मत आहे, आमची दुसरी मागणी का आहे ते पुऱ्या देशातल्या शेतकऱ्याच्या संघटनेची मागणी आहे. काय तर हमी भाव 50% नफा धरून काढला पाहिजे आणि हमी भावाचा कायदा केला पाहिजे. जसं अमेरिकेनं बजेटमधल्या 60% निधी हा कृषीवरच खर्च करता येईल असा जो कायदा केला, तो कायदा आम्हाला करायला काय हरकत आहे? हमी भावाचा जर कायदा झाला आणि त्याच्या खाली जर कोणी खरेदी केलं तर मग त्याच्यावर कारवाई होईल. 2 मार्ग आम्ही दिलेले आहे. आमच्या एका मार्गात उत्पादन खर्च कमी करण्याचा आहे आणि दुसरा मार्ग आमचा भावाचा आहे. उत्पादन खर्च जरी कमी झाला आणि ऊन वारा पाऊस काही जरी आलं तर माझं नुकसान कमी होईल. आज 80% खर्च हा मजुरीवर आहे आणि मजुरीचा खर्च जर कमी झाला आणि गावातल्या लोकांना मजुरी भेटन, शेती स्वतः राबवलं तर उत्पादन खर्च कमी झाला तर तो व्यवस्थित आम्ही पाहतोय त्याचे 2 पैसे त्याला जास्त भेटत. हो, सेंद्रिय शेतीबद्दल आपण पुरस्कार केला होता, परंतु एसटीबीटी हर्बिसाइड टॉलरन्सची जी बियाणे आहेत, या जे तणनाशक सहनशील बियाणं म्हणून मानलं जाते आणि सगळ्या स्वतंत्र भारत पक्षापासून तर शेतकरी संघटनाच्या बियाण्याची मागणी आता प्रामुख्यानं करत आहे. हे सगळं बियाणं गुजरात मधून येत आहे. आता जे वास्तविक ते भारताच्या जेनेटिक इंजिनिअरिंग कमिटीने त्याला मान्यता दिलेली नाही आहे आणि मान्यता नसताना ते जे बियाणं इथे येत आहे ते टोटली गुजरात मधलं आहे. गुजरात मधलं जरी बियाणं असलं तर त्याचा एक दुसरी बाजू अशी आहे की ते अर्थकारणाशी जोडली आहे. आपण काय म्हणतोय, आता 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक गोष्ट काय आहे का गोमाता वाचवा, मान्य आहे, ते वाचलीच पाहिजे. आणि मग वाचली पाहिजे तर कोणाच्या खांद्यावर भार घेऊन वाचली पाहिजे? तुम्ही सांगा, जेव्हा भाकड गाय होतं आणि तिला विकासाठी काही आम्ही विकू शकत नाही, तिला ठेवावं लागतं, 100 रुपये रोज घेतं का नाही घेत? मग याच्यामध्ये सरकारनं हातभार लावा नाही, कायदा करून झाले, बोलले तुम्ही, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन बोलता आलं तुम्हाला, पण ते गाय वागवा लागतं शेतकऱ्याला, त्याच्यासाठी करायची ताकद आहे का तुमच्यामध्ये? हा आदर्श आहे का प्रभू रामचंद्राचा? मग तुम्ही सांगतोय त्याचे जीन्स आमच्या शरीरात आले नाही पाहिजे, कॅन्सर नाही झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मग निदाचा खर्च तर द्या ना. आम्ही नाही टाकत, ते बीटी लावत नाही. आम्ही बीटी का लावून आलोय का आम्हाला निदाचा खर्च वाचल, बरोबर का नाही? मग हे काय आम्हीच पाळायचं काय सगळं शेतकऱ्यानं? एसटीबीटीच्या संदर्भात STBT. आपलं जे पंजाब
साहेबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे किंवा त्यांची जी आपले कापूस संशोधन केंद्र आहे महाराष्ट्रातील, मग नागपूरचं असेल, नांदेडचं असेल, ते सगळं मान्य आहे. पण तिथं तिथल्या प्रक्षेत्रावर हे काहीच करत नाही. बियाणे शेतकरी वापरून राहिले. काय तुम्ही माझं म्हणणं आहे ते वापरलंच पाहिजे जेथपर्यंत तुम्ही काय म्हणताय, सरकारचं काय म्हणणं आहे, त्याच्यातून कॅन्सर होतं, असं होते तसं होते. त्या कंपनीवर अमेरिकेमध्ये 3 कोटीचा दावा ठोकलेला आहे, 300 करोडचा, 300 नाही, 3 नाही 300 करोडचा. ते भरूनही द्यावं लागलं त्या कंपनीला पैसे. पण माझं असं म्हणत आहे, आम्हीच ठेका घेतला का? आम्ही ठेका घेतला शेतकऱ्यांना? एवढं मोठं भेसळयुक्त दूध येते तेव्हा सरकार कुठं जातं? तुमच्यासोबत आम्ही मरूनच राहू, तुम्ही मरा. हे तर जीन्स असं आहे, ते तुम्ही कपडे घातले तरी तुम्हाला कॅन्सर होईल भविष्यात. 2022 मध्ये घटना आहे. त्या अमरावती जिल्ह्यातील मुळशी रोडवर कृषी केंद्रावरील झाड टाकी असता कारखान्यामध्ये 4.5 बोगस खत त्यांना सापडला आणि 1500 लिटर पित्याचा साठा सापडला. त्यावेळेस कृषी मंत्री आपले धनंजय मुंडे साहेब त्यांनी अशा लोकांवर मोका लावण्याचा एक प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावाला कृषी केंद्रावाल्यांनी विरोध केला होता. 3 दिवस बंद ठेवले होते त्यांनी. त्यावेळेस सरकार नमलं मागचं कारण काय आणि त्यावेळेस तुम्ही नाही पाठीशी होते म्हणजे मी एकटा आमदार होतो. तुमचं काय झालं, काही झालं का तू आता निघाला का नाही इथं, तर तुला पहिले मारून टाकू आम्ही. तुम्ही आता पाठीशी होते, तुम्ही जेव्हा तिथं होते म्हणजे ना तसं आहे. तुम्ही कॅपॅसिटी ओळखली पाहिजे. बच्चू कडूच्या एका आमदारकीमुळं, एका मतामुळे जर सरकार पडलं असतं तर आम्ही शेतकऱ्याचे कायदे करून घेतले असते ना. माझ्या जाण्यामुळे जर गुवाहाटी निर्माण होऊ शकते तर आमची ताकद येईल तेव्हा आम्ही हे करू ना. प्रश्न एक लक्षात घ्या का या सगळ्या याच्यामध्ये हे जे षडयंत्र आहे त्याच्यात आम्ही सगळे त्याच्यात इन्व्हॉल्व असतो. सगळ्या गोष्टी त्याच्यात बरोबर चालते. ते काही दबाव गिबावामुळे काही कमी झालं नाही. त्याचे व्यवस्थित लेनदेन झालं असणार. मोठी घोषणा करायची व्यवस्थित. तुम्ही सांगा आधी हिंदी सक्तीचं काय केलं? भाजप सारखा हुशार पक्ष आहे, एवढा हुशार पक्ष जगाच्या पातळीवर कोणी आहे असं वाटते का तुम्हाला? जगाच्या पाठीवर भाजप एवढा हुशार पक्ष नाही आहे. आणि मग भाजपनं ऐन महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबईच्या आहे, अशा वेळेस हिंदी सक्तीचं करणं याच्या मागचं कारण काय असेल? बिलकुल नाही. फार चुकीचं संशोधन आहे. तुम्ही एक सांगा का हे तर भाजपला माहित आहे का हिंदी जर सक्तीची करतो म्हटलं तर दुसरी बाजू कठोर कणखरपणे समोर येईल आणि सुद्धा धाडस काय तपासल्या जात नाही. याच्या मागचे षडयंत्र तपासले जात नाही. काय होतं, कसं खेळवत राहायचं, बटेंगे तो कटेंगे. मग आता शेतकरी कटला नाही का याच्यात? भाजपच्या धोरणात मेला नाही शेतकरी? म्हणजे भगवा झेंडा घेऊन असणारा शेतकरी माणूसच हिंदू आहे आणि शेतकरी हिंदू नाही आहे का? मग बटेंगे तो कटेंगे हे तुम्हाला इथे लागू नाही देत? या देशामध्ये कधी मराठी, कधी ओबीसी, कधी मराठा आणि कधी धर्म असं आणून व्यवस्थित मूळ जो काम करणारा माणूस वर्ग आहे, कष्ट करणारा माणूस आहे, तो शेतीत काम करतं, मार राहतं. साधं तुम्ही सांगा होत्या भांडे घासणाऱ्यासाठी एक मंडळ नाही, एक योजना नाही. भांडे घासणारी कशी चालत असेल बिचार? तिच्या पोराचा कधी विषय केला का? काम करणाऱ्या वर्गासाठी ना मीडिया आहे, ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना समाज आहे. तुमच्या अर्ध्या अधिक गोष्टी तुम्ही पाहतोय का? तुमचे अर्धे अधिक चॅनल दुसऱ्याच्याच ताब्यात गेले ना भाऊ. कॅमेरावाल्याचे तरी काय हाल आहे कधी विचारलं का तुम्ही? त्याला साधं म्हणून कामगार म्हणून जरी पत्रकाराला अजूनही समजलं नाही, किमान वेतन कायदा अजून पत्रकारालाच लागू केला नाही तर बाकीचेच काय आहे? जहां से बात में खुली होती है और छापी जाती है वही अगर वहां मरता होगा तो फिर क्या है? कारण आम्हाला विसरायला लावलं त्या गोष्टी. आम्ही त्याच्यासाठी एकत्र व्हायला तयारच नाही आहे. जरांगे पाटील आपले मित्र आहे. हा मराठा आरक्षण त्यांना तुम्ही या शेतकरी आंदोलनात आणलं. व्यापक असं काय होतं, मी प्रयत्न करतो आहे का याला पक्षविरहित, जातीविरहित, धर्मविरहित हे आंदोलन उभं राहायला पाहिजे. उद्या आम्ही जरी नसलो तरी ते शेतकरी म्हणून आंदोलक हा नेहमी आता जोशी साहेब गेल्यानंतर पुन्हा आपण पाहतो का त्या आंदोलनाची धग कमी झाली.
आणि म्हणून असं एक बळ निर्माण झालं पाहिजे का आम्ही मुद्दामून ते टाळतो आहे. आम्ही प्रहारचा झेंडा का लावत नाही, आम्ही प्रहार का वापरत नाही, का काही गोष्ट ही आशीर्वादासाठी केली पाहिजे आणि निरंतर टिकणारी असली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही करतोय. म्हणून आमच्या पॉम्पलेटवर लिहून ठेवलंय, मत नाही मारलं तरी चालत, पण आंदोलनात सहभागी होऊन समोर जाता थोडं पहा. पण ही भूमिका आम्ही घेत आहोत. त्याच्या मागं सगळ्या ठिकाणी होईल ना. शेतकरी म्हणून एकत्र यायला लागला, त्याला वेळ लागेल. प्लॅटफॉर्म जर उतरला हा त्यांची जी शैली आहे आणि कामाची पद्धत आहे हा ते आंदोलन करतात. मग त्या मराठा सीन ना जर आले मराठा विषय राहिला पाहिजे. ना कसं आहे ते आता त्यांना त्यांचं नाव मराठा म्हणून समोर येतं, लक्षात घ्या. मीच तर गेलो तर मला तर चुटकून बसलं. आणि मग आंदोलनात काय होईल, मग मराठा शेतकरी सहभागी होईल, ओबीसी शेतकरी सहभागी होणार नाही. आणि आमचे कर्ते तर तेच पाहते, त्यांना तेच अपेक्षित आहे का ओबीसी मराठा लढला पाहिजे, हिंदू मुसलमान लढाई झाली पाहिजे, भगव्या निळ्याची लढाई झाली पाहिजे. हेच अपेक्षा आहे ना राजकारणी लोक. कारण या वातावरणामध्ये काम करायची गरजच कुठं पडतो. फक्त जात सांगावं लागतं आणि धर्म सांगावं लागतं. काम करायची काय गरज पडते. पुऱ्या 75व्या वर्षामध्ये एक माणूस निघालाने शेतीमालाला भाव देन मग तुला मत देतो बा. कारण आम्ही ते व्यवस्थित तशा पद्धतीनं त्याला आणलेलं आहे, ते वस्तुस्थिती निर्माण केली. हा. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तुम्ही कसं बघता? कसं बघता काय म्हणजे आता बरं वाटतं, चांगलं वाटून आलं का. हा राज्याचे एकदम राजकारणावर काय परिणाम होईल? कसं आहे, मी काय म्हटलंय तुम्हाला लक्षात आलं नसेल का, हिंदी अभी क्यू सांगा ना तुम्ही. ते सांगायचं सध्या ते वेळ नाही आहे. वेळ आली का सांग. माझ्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे. किंवा 4 प्रकारचे शेतकरी असतात आमच्या जिल्ह्यात तरी आहे. एक खरा मालक त्याच्या नावावर शेती आहे, एक मंदिराच्या त्या जमिनी आहेत तो पाहणारा एक मोठा वर्ग आमच्या जिल्ह्यात आहे, दुसरा अतिक्रमण केलेला आहे तो पट्ट्याची वाट पाहत आहे, तिसरा आज यवतमाळ जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की जे शहरात राहतात त्यांनी आपली जमीन मक्त्याने दिलेली आहे. हे जेव्हा बिचारे आत्महत्या करतात तो शेतकरी पाहायला पाहिजे. म्हणजे मी तर गावात काय म्हटलं, भूमिहीन आणि शेतकरी असा एक वर्ग आहे. भूमिहीन मजुराला काहीच भेटत नाही, त्याची मागणी आम्ही केली का त्याला साप चावला तर शेतकऱ्याला पैसे भेटते पण मजुराला भेटत नाही. हा तिच्या हे आहे. गावातला जो मजूर असतो तो शेतात काम करतो, अपघातानं मेला तर त्याला पैसे भेटत नाही. म्हणजे एवढी दूरदृष्टी राज्यकर्त्यामध्ये नाही आहे. त्यासाठी वारंवार विधानसभेत आत्ता आंदोलन करून सांगून थकून गेलो. कशातून घ्याव हेच त्यांना कळत नाही आहे. काल आम्ही त्यांना सांगितलं का कशातून घेतलं पाहिजे. एक हा वर्ग आहे. दुसरं आमचं काय म्हणणं आहे का कर्जमाफी करताना इन्कम टॅक्सवाला नसला पाहिजे, नोकरीवाला नसला पाहिजे, आमदार नसला पाहिजे, खासदार नसला पाहिजे आणि व्यापारी नसला पाहिजे. आणि या यवतमाळच्या आजूबाजूला अर्धा किलोमीटरवर येणे जे शेती आहे, भविष्यात येणे होणारी शेती, तो शेतकरी त्यातून काढला पाहिजे आणि गरीब शेतकऱ्याला जास्त मदत केली पाहिजे. हे आम्ही सुद्धा प्रस्तावात दिलेला आहे. सुरुवात करत आहात. पण आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की काँग्रेसचं आंदोलन असताना शेतकऱ्यांचा सहभाग नका होता. त्यानंतर शिवसेनेनं पण असे मोर्चे काढलेले, पण त्याला शेतकऱ्याचा कोणताही सहभाग त्याच्यात दिसला नाही. आपल्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याचा सहभाग असेल. आता आम्ही अन्नत्याग जर आंदोलन केलं तेव्हा सगळ्याच पक्षाचे सगळ्या जातीचे लोक येऊन गेले. 1 लाखाच्या वरती लोकांना व्हिजिट दिल्या तिथे 7 दिवसात. त्याच्यानं तो सहभाग आहेच. आम्ही तो मिळवण्याचा प्रयत्न करू. आखरी कसं आहे, धर्माची एक जरी टिकली जरी फोडली तर त्याचा प्रभाव पडतो ना. आम्ही सुतळी बांब फोडला तरी तुमच्यापर्यंत आवाज येत नाही, त्याला काय करणार आहे. टाइम टेबल असेल. हा टाइम टेबल दिला नाही का. अरे का रे बा, तुम्ही टाइम टेबल दिला नाही. अरे यार असं काय. 7 ते 14 नाही रे, कोणत्या गावात तारखेला कोणत्या गावात असं नका करू. आहे का, द्या ना दादाला द्या. त्या प्रॉम्प्लेटवर यांना दिलं नाही ना, यांना दिले त्याच्यावरच आहे. हा हा हे प्रॉम्प्लेट आहे. प्रॉम्प्लेट इकडे जे ना काय म्हणत होते. मी सगळ्या मला तुम्ही लक्षात घ्या, मी 20 वर्ष राजकारणात बगर पार्टीचा राहिलो. बाकीच्या सारखा पाठिंबा घेऊन बच्चूकडून निवडून नाही आला. कधी भाजपचा, कधी राष्ट्रवादीचा,
हात मिळवणे करून बच्चू कडू उभा नाही राहिला, निवडूनही आला नाही, भविष्यातही राहणार नाही. त्याच्यानं मी सत्तेत जरी असलो तर सत्तेत असताना, राज्यमंत्री असताना माझ्यावर 4 गुन्हे दाखल आहे. स्वतः राज्यमंत्री असताना मी दिल्लीत जाऊन आंदोलन केलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानं आम्हाला सत्तेचा आमच्यावर काही परिणाम नाही पडत. हम ज्या है किसान के लिए है. हा आता तुम्ही म्हणजे एकदम पोरापुरीच्या प्रेमासारखंच सांगून राहिले का तू ते आतापर्यंत शरद जोशींच्या आंदोलनाचं घ्या किंवा राजू शेट्टींच्या जेवढी आंदोलनं झाली त्या आंदोलनाचे जेवढे नेतृत्व होते त्यांचं महत्व कालांतरानं शेतकऱ्यांमध्ये कमी होत गेलं. म्हणजे त्यांची जी विश्वासार्हता होती ती कमी होत नाही, असं काही नाही आहे. कालांतरानं सगळंच कमी कमी होते. उद्या मोदीजीचं महत्व तुम्ही सांगा. अडवाणीचं जे महत्व होतं ते जिवंत असताना मोदी आल्यावर राहिलं का? आतापर्यंत शेतकरी असं तुमचं